मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगोत्सवात वापरल्या जाणाऱ्या चायनीज मांजामुळे होणाऱ्या गंभीर अपघातांना आळा घालण्यासाठी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं विशेष रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आलं। सडक सुरक्षा जीवन सुरक्षा या ब्रीदवाक्याअंतर्गत हे अभियान पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानं सुरू करण्यात आलंय। शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख चौक, रहदारीची ठिकाणे व वर्दळीच्या मार्गांवर दुचाकी स्वारांच्या वाहनांवर सेफ्टी आर्च म्हणजेच ताराचं संरक्षण कवच बसवण्यात आलं। या सेफ्टी आर्चमुळे अचानक समोर येणारा चायनीज मांजा थेट चालकाच्या मानेपर्यंत पोहोचू न देता अडवला जातो। त्यामुळे मान, घसा, चेहरा व डोळ्यांना होणाऱ्या गंभीर जखमा टाळता येणार आहेत। जिल्ह्यात विविध ठिकाणी चायनीज मांजामुळे गळा कापला जाणे, गंभीर जखमा होणे तसेच काही ठिकाणी निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत। हा मांजा अत्यंत धारदार असल्यानं तो मानवी त्वचेसाठी प्राणघातक ठरत असून पक्ष्यांनाही जीव गमवावा लागत आहे। शिवाय तो विद्युत तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना देखील वारंवार घडत आहेत। या पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर शहर पोलिसांनी केवळ कारवाईपुरतं मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत थेट प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतली आहे। आज आपण मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह आणि येणारी जी मकर संक्रांत आहे या काळामध्ये बरेच लहान मुले रस्त्याच्या बाजूने पतंग उडवतात आणि त्याचा जो मांजा आहे तो रस्त्याने जाणारे जे दुचाकी चालक आहेत किंवा पायी जाणारे लोक आहेत, वाहनाने जाणारे लोक आहेत की यांच्या गळ्याला, हाताला लागून गंभीर इजा होते आणि बहुतांश वेळा याच्यातून बऱ्याच लोकांचा निष्पाप जीव देखील गेलेला आहे। या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक सर यांच्या निर्देशाप्रमाणे आणि यांच्या संकल्पनेतून आम्ही आज मूर्तिजापूर शहरामधील जे दुचाकी चालक आहेत त्यांना आपण ह्या नायलॉन मांजा असेल किंवा साधा धागा असेल जो पतंगासाठी वापरला जातो याच्यामुळं कोणत्याही व्यक्तीला इजा पोहोचू नये, कोणती हानी होऊ नये यासाठी आपण त्यांना प्रोटेक्टिव्ह तार विनामूल्य बसवून देत आहोत। पोलीस प्रशासन कायदेशीर कारवाई देखील करत आहे, प्रबोधनाचं कार्य देखील करत आहे। याचबरोबर जनतेसाठी या तार सुद्धा आपण उपलब्ध करून देत आहोत, फिट करून देत आहोत की जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही आणि याच्यातून कोणतीही हानी होणार नाही। सेफ्टी आर्च बसवण्याबरोबरच नागरिकांमध्ये जनजागृती करत चायनीज मांजाचा वापर टाळण्याचं आवाहनही करण्यात आलं। कायद्यानं बंदी असलेला हा मांजा वापरल्यास स्वतःसह इतरांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव पोलीस प्रशासनाकडून करून देण्यात आली। या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पोलीस केवळ दंडात्मक नव्हे तर संरक्षणात्मक भूमिकेतही पुढे येत आहेत अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। मकर संक्रांतीच्या काळात रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांसह सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे अभियान निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचं मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता अकोल्याहून संजय उमक यांची रिपोर्ट। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।